मी वंचित बहुजन आघाडीचा मुद्दा क्लिअर करण्याआधीचा मुद्दा क्लिअर करतो. मुद्दा क्रमांक 1 की महायुती. महायुती अगदी भरजीने झालेली युती आहे का दबावातून करून घेतलेली युती आहे? ईडीची पीडा मागे लावून शिंदे गटाला आपल्याकडे ओढून घेणारी भाजपा आणि त्यातल्या त्यात उद्धव सेनेवर नाराज असलेले काही जे असतील, कारण राजकारणात नाराजीचं आणि त्याचं सगळं सूत्र चाललेलं असतं, त्यातून असलेली लोक आहेत. सेकंडरी महाविकास आघाडी ही मजबुरीने झालेली युती आहे. कारण महाविकास आघाडीमध्ये एकेकाळी शरद पवार साहेबांनी ज्या काँग्रेसवर अगदी टोकाची टीका केली होती त्याच काँग्रेस सोबत आज ते जाऊन बसलेत. ज्या काँग्रेसवर शिवसेना अतिशय तिखट शब्दामध्ये टीका करत होती त्यांच्यासोबत आज त्यांनी युती केलेली आहे. मी म्हणेन की ही राजकीय युती त्यांच्या घरांची फोडाफोडी झाली आणि आता मग आपल्याला काहीतरी कुठेतरी पाठबळ हवं. त्याच्यामुळे एकमेकाच्या पाठीच्या मणक्यात जे गॅप झालेले आहेत ते गॅप भरून काढण्यासाठी ही झालेली युती आहे. तर राहिलं तिसऱ्या आघाडीविषयी, तर तिसऱ्या आघाडीच्या विषयीच्या कन्सेप्शनली अजून आपण पाहिलं तर त्यांच्या भूमिका स्पष्ट नाहीयेत. कारण काल पण त्यांची बैठक होती, आज पण त्यांची बैठक आहे. अद्यापही त्यांनी उमेदवारीच्या संदर्भामधल्या काही चर्चा स्पष्ट केलेल्या नाहीयेत. वंचित बहुजन आघाडी एकला चलोरी का करते? आपण जर इथल्या प्रस्थापित सरंजामी राजकारणाचा अनुभव, नक्कीच आपण पत्रकारितेत आहात, आपला एवढा 20-25 वर्षाचा अनुभव आहे, तर आपण बघू शकता की आंबेडकरी राजकारणाच्या स्वावलंबनाची हाक ज्या ज्यावेळी दिली गेली त्यावेळी काँग्रेस असेल, भाजपा असेल, आताच्या 2 सेना असतील, आताच्या 2 एनसीपी असतील, या सगळ्यांनी हे सगळे पक्ष जर पाहिले तर हे प्रस्थापित सरंजामी आणि छुप्या मनुवादी वृत्तीच्या आहेत. हा आमचा उघड आरोप आहे. कारण त्याचं जिवंत उदाहरण म्हणायचं गेलं तर 1 ऑगस्टला आलेला SC/ST आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, जो भारतीय जनता पार्टी ही संघाची राजकीय विंग आहे, संघ हा मनुवादाच्या विचारांचा आहे आणि त्याला इथे परत एकदा पेशवाई आणि ब्राह्मणशाही रुजवायची आहे. त्याच्यामुळे तो त्याच पद्धतीने गोळवलकरांनी सांगितलेल्या इथिक्सला घेऊन काम करतो. त्यामुळे त्यांनी ती अपील केली आणि त्या अपिलावर निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याला कुठल्याही प्रकारचा विरोध ना काँग्रेसना केला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचा गट करतोय, ना अजित पवारांचा गट करतोय, ना एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट करतोय. इव्हन तोच काय प्रहार जनशक्ती पक्ष असेल, मग संग्राम असेल, असे जे पक्ष आहेत ते कुठेही SC/ST आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करत नाहीयेत. SC/ST आरक्षणाचं उपवर्गीकरण हे सामाजिक दृष्ट्या बाबासाहेबांनी आम्हाला प्रवर्ग म्हणून जी एकजूट केली होती पीडितांची आणि त्यांच्या हक्कासाठीची एक वाट तयार केली होती की हा राजमार्ग तुम्ही चालत जावा, त्याच्यामध्ये ही उभी भेदाची फळी टाकून स्वतःचं एक विशिष्ट जातीय तेढीचं राजकारण करून त्या ठिकाणी फायदा पाहणाऱ्या या सगळ्या सरंजामी वृत्तीचं भाजपवाल्यांचं उघड आहे, काँग्रेसवाल्यांचं छुपा आहे. या सगळ्या गोष्टींना आपण लक्षात घेऊ शकतो. मग अशा माणसांसोबत आम्ही का जाऊन बसायचं? आणि प्रयत्न केले नव्हते अशातले भाग नाही. लोकसभेतला अनुभव आपल्याला आहेच. सगळ्यात पहिलं पत्र आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मल्लिकार्जुन खरगेजींना दिलेलं होतं. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा रिप्लाय दिला गेला नाही. अंतिम क्षणापर्यंत ज्या अंतर्गत चर्चा होत होत्या महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये, तर त्यामध्ये केवळ 2 जागा देऊन आम्हाला आमचं समाधान करण्याचा प्रयत्न करत होते. वंचित बहुजन आघाडीकडे तुम्ही राज्यातल्या कुठल्याही खेड्यामध्ये गेलात तर तुम्हाला आमचे 5 कार्यकर्ते मिळतील की ते वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावान आहेत आणि ते वंचित बहुजन आघाडी अर्थातच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय सामाजिकीकरणाच्या आणि इथल्या लोकशाहीच्या सार्वत्रिकीकरणाच्या भूमिकेवर दृढ विश्वास ठेवतात. मग एवढी ताकद असताना आम्ही शरणागती का म्हणून पत्करायची? का? इथल्या प्रस्थापितांना नेहमी अपेक्षित असतं की आंबेडकरी राजकारण म्हणजे एका विशिष्ट घटकाचं राजकारण आहे, सापजूट. माझ्यावरून बघू शकता, आंबेडकरी राजकारण हे सामान्यातल्या अतिसामान्य घटकाला राजकीय दृष्ट्याच नव्हे तर सामाजिक दृष्ट्या प्रतिष्ठेचं स्थान मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी ज्या लोकशाहीची संकल्पना संविधानाच्या माध्यमातून मांडलेली आहे त्याचं सार्वत्रिकीकरण करण्याची ही भूमिका आहे. युती